दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी मराठीमधले सिद्धहस्त लेखक आलेले आहेत, ज्यांनी कथा, कादंबरी, नाटक, स्तंभलेखन, वृत्तपत्रांमधलं लेखन, त्याचबरोबर चित्रपट, चित्रपटाची कथा, पटकथा, सिरियल्स, दूरचित्रवाहिनीसारखं एक अतिशय प्रभावी माध्यम, अशा सर्व माध्यमांमध्ये आपली लेखणी चालवली, त्यावर लिखाण केलं आणि अतिशय उत्तमोत्तम अशा कलाकृती त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या साहित्यावर निर्माण झाल्या, असे मराठीमधले ज्येष्ठ लेखक शन्ना नवरे। शन्ना काका, आपलं मनापासून स्वागत। ज्या काळात तुम्ही कथा लिहित होतात त्या काळामध्ये तुम्हाला एकांकिका लिहावीशी का वाटली? नाटक लिहिण्याची एक हौस असते प्रत्येक ललित लेखकाचं, माझं मत आहे। त्याचा तो एक पहिला भाग असतो किंवा पहिला धडा म्हणा ना, तर त्याला ती एकांकिका लिहावीशी वाटते। दुसरं असं झालं की रेडिओवर मी जेव्हा कथा वाचायचा तेव्हा मला एकदा बाळ कुडतरकर म्हणाले की तुम्ही रेडिओसाठी श्रुतिका का लिहित नाहीत? लिहूया, प्रयत्न करायला तर काही हरकत नाही। मग त्याच्यातून सुद्धा तुम्हाला वाटते की आपल्याला संवाद लिहिता येतात, तर एकांकिका लिहायला काय हरकत आहे? पण हा हौसेचा भाग असतो की आपण लिहिलेलं फक्त कागदावर असतं। नाटकात किंवा एकांकिकेमध्ये दुसऱ्याच्या तोंडात आपले शब्द जातात आणि अनेक लोकांच्या बरोबर आपण ते बघून ते एन्जॉय करायचं असतं किंवा त्याच्याबद्दल दुःख करायचं असतं, दोन्ही असतं। पण ही एक जिद्द असते, ही एक हौस असते। मला वाटतं त्या काळात तुम्ही जनावरसारखी लिहिलेली एकांकिका सुद्धा आजही पुण्याच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये त्या एकांकिकेचं रेकॉर्ड आहे, जी त्या काळात जब्बार पटेलांनी केलेली होती। थोडंसं त्याच काळाचं थोडंसं मागे न्यायचंय मला तुम्हाला, की तुम्ही सचिवालयासारखी सरकारी नोकरी त्यावेळेला करत होतात। ही नोकरी करताना मुळातच साहित्य लेखनाकडे तुम्ही कसे वळालात? खरं असं आहे की माझ्या घरच्या लोकांना त्याच्याबद्दल कुठेतरी माझ्या मुलाखतीत आले असेल की मी डॉक्टर व्हावं असं वाटत होतं। तसं काही झालं नाही। ते काय न होण्याचं कारण काय, तर मला लक्षात आलं की मला या गोष्टीचा नाद लागला होता, वाचनाचा, नाटकं बघण्याचा वगैरे वगैरे। आणि जेव्हा एकदम मी जागा झालो त्यावेळेची घरची परिस्थिती फार बदललेली होती आणि मला वाटलं की घरच्या लोकांनी माझे इतके सगळे लाड केले आणि त्या बदल्यात मी त्यांना काही देऊ शकत नाही। त्यांना वाटतं मी डॉक्टर होईन, कुणीतरी होईन, तर मी कोणीच नाही, मी आता साधा एक कारकून होणार। आणि मग मी विचार केला की मग माझ्याकडे आता काय आहे? ह्या गोष्टीमुळे मी जाणून लिहिण्याच्या वगैरे तर आपण लिहून बघूया असं मी ठरवून लेखक झालो म्हटलं तरी चालेल। कारण मला घरच्या लोकांचं माझं देणं होतं, माझ्यावरती त्यांनी प्रेम केलं, सगळे लाड केले, त्या बदल्यात मी त्यांना काही द्यायला नको होतं का? पण काका, त्या काळातल्या इतर कोणीही या साहित्य क्षेत्रात येऊ घातलेल्या नवीन युवकाप्रमाणे तुम्ही सत्यकथा, मौज यांचीच वाट धरलीत का तुम्ही कुठली वेगळी वाट धरलीत? नाही नाही नाही, तशी मी वाट ठरवलीच नव्हती। एक तर असं की मी जेव्हा वाचत असे किंवा पुण्याला वगैरे गेले की मला लेखकांना भेटायला आवडायचं। त्यावेळेला नासी फडक्यांना भेटलो होतो आणि नुसतं भेटणं आणि त्यांच्याशी बोलणं, ऐकणं, 4 शब्द एवढ्यासाठीच। बोकीलांना भेटलो होतो, तुमच्या मनमोहनना भेटलो होतो आणि त्या प्रत्येक वेळेला मी वाचलेलं होतं। मग त्या माणसाला वाटतं की याच्याशी बोलायला हरकत नाही। तर बोकीलांच्याकडे मी जेव्हा बोकील मला फार आवडायचे, त्यावेळेला ती बोकील आवडण्याची फॅशन नव्हती, फडके खांडेकर आवडण्याची फॅशन होती। तर जसं तुम्ही सांगितलं की असंच तुम्ही करता, मला कोणती फॅशन मी ठरवेन ती माझी फॅशन असेल। मग सुरुवातीच्या तुमच्या कथांवर यातल्या नक्की कोणाचा प्रभाव असावा असं आता वाटतं तुम्हाला? जर असेल तर बोकीलांचं असेल, कारण बोकीलांचं लेखन जे असायचं ते अतिशय साधं सोपं, छोटी छोटी वाक्य, एक त्यात मिश्किलपणा असायचा आणि कुठेही खोटं वाटत नसे। ते फार सहजतेने बोलण्यासारखी माणसं, सहजतेने वागण्यासारखी माणसं, त्याचा माझ्यावर परिणाम झाला असेल। तर मी बोकीलाला जेव्हा भेटायला गेलो तेव्हा म्हटलं बा माझी इच्छा आहे लिहिण्याची। तर ते मला असे खूप मुलं येतात रे, मग तू एक 25 कथा लिही आणि मग ठरव लिहायचं की नाही, तोपर्यंत कळतं आपल्याकडे सांगण्यासारखं काय आहे का? तर मी म्हटलं मी 30 लिहीन कथा। ते हसले, म्हणजे असे खूप सांगतात। म्हटलं पण मी कदाचित वेगळा असेल। आणि खरंच सांगतो, मी जवळजवळ 3-3.5 वर्ष थांबलो 30 कथा होईपर्यंत। आणि मग मला असं वाटलं की ही कथा, तोपर्यंत मी सगळे अंक वाचत होतो ना, ही कथा सत्यकथेत चांगली होईल, ही कथा हौसेला चांगली होईल, मेहनत होती त्याच्यामध्ये। काका, मला वाटतं त्यावेळेचे तुमचे कथासंग्रह तिळा उघड, तिन्ही सांजा, कस्तुरी, हे तुमच्या सुरुवातीच्या, कस्तुरी नंतरचा, तिळा उघड हा सुरुवातीच्या काळामधला कथासंग्रह। मला त्या कथासंग्रहांकडे बघताना नेहमी असं वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातले प्रश्न
त्यांच्यामधले नातेसंबंध, एकमेकांमधली जी काही नाती आहेत त्याच्यातनं निर्माण होणारी तेढ, हे तुमच्या कथांचे सुरुवातीच्या काळातले विषय होते. त्याचबरोबर कुठेतरी एक थोडासा गूढवाद, चमत्कार याचंही एक काहीतरी विचित्र मिश्रण तुमच्या कथांमध्ये आलेलं दिसतं. हे विषय त्यावेळेला तुम्ही कसे नेमके? एक तर कसं होतं की लहानपणी माझी आई मला अरबी भाषेतली सुरस आणि चमत्कारी गोष्टी सांगायची आणि इतके उत्तम तऱ्हेने ती सांगायची की नंतर मी जेव्हा ती पुस्तकं वाचायला घेतली तेव्हा प्रत्येक वेळी मला वाटायचं की आईने सांगितलेली गोष्ट जास्ती छान होती, अशी छान सांगायची. त्याचा कुठेतरी एक परिणाम असतो. दुसरं असं की तुम्ही मनाशी ठरवलेलं, स्वप्नात ठरवलेलं एक आयुष्य आणि तुमच्या हातात आलेलं आयुष्य, यात जर फार फरक असेल तर फार डोक्याला त्रास होत असतो. तसं मला जेव्हा कारकुनी करणं माझ्या नशिबी आलं तेव्हा माझ्या मनातला जो मनुष्य होता तो कारकुनाच्यापेक्षा वेगळा कोणीतरी होत होता. ती फॅन्टसी जी चालू झाली ती माझ्या कथेमध्ये यायची. मी सामान्य कुटुंबातला म्हटलं तरी चालेल. तर त्या सामान्य माणसाने मी पाहिलेलं, सामान्य माणसांच्यावर प्रेम केलेलं आणि साहजिकच माझ्या लेखनामध्ये तशी ती माणसं येणार. पण सचिवालयातलं ते वातावरण किंवा माझ्या हाताशी आलेलं जे आयुष्य वेगळं पूर्णतः, त्याच्यातून ती फॅन्टसी आली. ते कारण होतं. काका, या सगळ्या कथेच्या विश्वातून तुमची पात्र रंगमंचावर येऊन कधी बोलायला लागली? म्हणजे तुम्ही नाटककार झालात त्यावेळेचे तुम्हाला क्षण आठवत आहेत? तुम्हाला नाटककार कोणी बनवलं? आत्माराम भेंड्यांच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा मी विशेषतः शनिवारी मला ऑफिसमधून जमलं की मी जायचं. त्यांच्याकडे मैफल भरलेली असायची. आश्चर्य म्हणजे त्या मैफलीमध्ये फक्त काय कोणी पाहिलं, कोणी काय वाचलं, कोणी नाटक नवीन चांगलं कुठलं, ह्याच्याच गोष्टी व्हायच्या. मग एक दिवशी भेंड्यांनी माझ्याकडे एक नाटक दिलं, बिली लायर म्हणून, आणि ते म्हणाले की ह्याच्यावर मला एक नाटक करून पाहिजे. असं कुणीतरी मागितलं की एक भाग असा असतो की आपल्याला कुठेतरी एक महत्त्व येतं आणि मग वाटतं की आपल्याला ती जबाबदारी पाळली पाहिजे. म्हणजे तुम्ही लग्न करण्यात सुद्धा अरे इकडे ये जरा, ते कोण येतील त्यांच्यावर लक्ष ठेव, की त्याला वाटतं आपली ती ड्युटी आहे, तो लगेच असे तसंच प्रत्येक माणसाचं घडतं. तर मग मला वाटलं नाही आपण नाटकात ते चांगलं लिहिलं पाहिजे. मग मी ते नाटक लिहिलं, एक असतो राजा. भेंड्याने ते बसवलं, INT तर्फे आलं. आणि मग जसं तोंडाला रंग लागल्यानंतर जसं एक होतं ना, तसं त्या शब्दांना सुद्धा मग एक चटक लागते नाटकांची. त्या वाक्यानं चटक लागते की कुणाच्या तोंडात जाऊन बोलावं. शन्ना काकांच्या या पुढच्या कारकिर्दीविषयी, नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन, दूरचित्रवाणी या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत. आज आपल्याशी बोलण्याकरता आलेत मराठीमधले ज्येष्ठ लेखक शन्ना नवरे. शन्ना काका, आपण आपल्या नाटकाच्या करिअरला ज्या काळात सुरुवात केली तिथपर्यंत येऊन पोचलेलो होतो. त्यानंतरच्या काळात तुम्ही अनेक उत्तम उत्तम नाटकं लिहिली जी व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्या नाटकांवरून नंतर अनेक रूपांतरं झाली. मला एक प्रश्न नेहमी पडतो की त्या नाटकांमध्ये तुम्ही जशी स्वतःची कथाबीज घेऊन नाटकं लिहिलीत, तशीच इतर अतिशय प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अशा साहित्यकारांच्या कथांवरूनही तुम्ही नाटकं तयार केलीत. बरोबर आहे. ही नाटकं तुम्ही स्वतः लिहिल्याप्रमाणेच असायची, इतकी ती जिवंत असायची, इतक्या त्या कथा वास्तूमध्ये तुमच्यातला नाटककार शिरलेला असायचा. तर ह्याच्यातली ही प्रोसेस जी काय आहे ती तुम्ही वेगळी कशी करू शकायचा नाही याचं आम्हाला कुतूहल आहे. त्याच्याबद्दल मला वाटतं मी एक गोष्ट सांगतो, कारण आम्ही नवरे लोकांना गोष्टी सांगणार आहोत. म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळेपासून आम्हाला गोष्टी सांगायला आवडतं आणि गोष्टी जे सांगता येताना ते 10 परिच्छेद घातले तरी सांगता येतं. तर एक जोडपं होतं, 5-7 वर्ष त्यांना मुलबाळ नव्हतं. मग त्यांनी ठरवलं की आपण एखादं मूल दत्तक घेऊ. मग त्यांनी एक मूल दत्तक घेतलं, मुलगा. त्या मुलाचा पायगुण म्हणा किंवा काही. वर्षभराने त्या बाईला दिवस राहिले, त्यांना मुलगा झाला. दोन्ही मुलं गुण्यागोविंदाने छान नांदायला लागली. पण काही माणसांना ते बघवत नसतं. तर एका बाईने, शेजारच्या बाईने विचारलं की ही 2 मुलं आहेत, तुम्ही मोठ्या कौतुकाने करता, ह्यातला तुमचा मुलगा कुठला? तर ती बाई म्हणाली, आम्ही ते विसरून गेलो आहोत. वा. याच्यात मला वाटतं उत्तर मिळेल. म्हणजे पुभाभावेंची वर्षाव असेल त्याच्यावरून तुम्ही नाटक केलं, किंवा जयवंत दळवींच्या कथेवरून गुंतदार हृदय हे झालं. ह्या नाटकांनी मराठी रंगभूमी खूप समृद्ध केली मला असं वाटतं. त्याच्यानंतर सुद्धा अनेक नाटकं अशी मराठी रंगभूमीवर येऊन गेली. सुरुंग असेल किंवा सूर राहू दे असेल किंवा हवा अंधारा कवडसा असेल, किंवा तुम्ही अगदी मी मगाशी म्हटलेल्या मुद्द्यालाच सांगून पुढे बोलायचं झालं तर G.A. कुलकर्णींच्या गोष्टीवरनं केलेलं रंगसावले असेल, ही अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली. सगळ्या नाटकांमध्ये एक जर मिश्रण लक्षात घेतलं तर ते अभिजात रंगभूमी बरोबरचं तुमचं मिश्रण हे सगळ्यात जास्ती गाजलं. नंदकुमार रावते असतील किंवा अनंत काणे असतील किंवा त्यातले कलाकार असतील. तर या अभिजात रंगभूमी बरोबर तुम्ही केलेल्या प्रयोगांविषयी काही सांगाल का? ते कुटुंबासारखं आपोआप झालेलं होतं. म्हणजे कसं, एखादं नाटक चालू झालं ते म्हणजे
आमच्या आनंद काण्याना एखादी कथा आवडली किंवा कल्पना आवडली, ते म्हणते आपण याच्यावर नाटक करूया. मग हे कसं चालेल, काय करेल हा विचार नाही. नाटक करायचं ते उत्तम तऱ्हेने जेवढ्या गरजा आहेत त्या गरजा घेऊन ते नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांना दाखवलं पाहिजे. एक सहज जाताना सांगतो, माझी दिवसेंदिवस नावाची कादंबरी आहे, तर त्याच्यावर एकच प्रयोग करायचा ठरला होता वर्धापन दिनाच्या निमित्ताने. मग असं ठरलं की आपल्या आत्तापर्यंतच्या नाटकात 10-12 वर्षामध्ये ज्या नटांनी काम केलं त्या सर्वांना त्याच्यात घ्यायचं. मोठी कास्ट होती त्या कादंबरीची. तर त्याच्यामध्ये एक शेवटी असा रेफरन्स होता, संदर्भ होता, की एक लता मंगेशकरांची एक रेकॉर्ड, एक तबकडी, तो तिला देतो का ती त्याला देते असं काहीतरी. माझ्या आता पटकन लक्षात नाही. आता नाटकामध्ये, प्रयोगामध्ये कुठली एक तबकडी देऊन चालली असते. पण कहाणीमध्ये नाही, आपण तीच तबकडी त्याच गाण्याची मिळाली तर बघू. हा त्यातला कौतुकाचा एक भाग होता. ती तबकडी त्यांनी आणली, तीच ठेवली आणि तीच द्यायला लावली. हे जे प्रेम असतं, ही जी ओढ असते, त्या ओढीमुळे आमच्या कुटुंबासारखं झालं होतं. आणि मग प्रत्येक नाटक त्याचं मनापासून छान व्यवस्थित करायचे, सगळ्यांना उत्तम तऱ्हेने सांभाळायचे, त्याच्याचबरोबर सगळ्यांना एका वेगळ्या धाकात ठेवायचे. आमचं कुठलंही नाटक कुठल्याही मोठ्या नटाच्या व्यसनापायी बंद नाही पडलं कधी. कारण तो व्यसनी नटाला माहिती असायचं अभिजातचं नाटक आहे, इथे गडबड करून चालणार नाही. काका, या सगळ्या प्रकारांमध्ये मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की तुम्ही बदलत्या काळानुसार बदलत गेलात. बदलत्या काळानुसार आणि त्या तंत्रानुसार तुम्ही तुमच्या लिखाणाच्या पद्धतीत बदल घडवलेत. या सगळ्या प्रकारात चित्रपट तुमच्या साहित्य कृतींमध्ये कधी डोकावला? त्याचं असं झालं की माझं बन पाखरू पाखरू नाटक होतं, ते राजा ठाकूरांनी बघितलं. आणि एक दिवशी राजा ठाकूर आणि सी रामचंद्र माझ्या ऑफिसात आले आणि सी रामचंद्र म्हणाले की मी एक चित्रपट काढतोय, राजा ठाकूर डायरेक्ट करतायत आणि आम्ही कथा घेतलेली आहे, त्याची पटकथा आणि संवाद तुम्ही लिहायचे. या दोन्ही माणसांच्यावर माझं प्रेम होतं. मी त्यांना कधीही पाहिलं नव्हतं, पण वाटत होतं यांना पाहावं, यांचं बोलणं ऐकावं. राजाभाऊंचे चित्रपट मी आवर्जून पाहिले होते. म्हणजे बाहेर न चाललेले, पण मला अतिशय आवडलेले. ते न चालले म्हणून कारण नसताना मी दुःखातही पडलेलो होतो. बोलाविता धनीसारखा चित्रपट चालू नये, मी तुळस तुझ्या अंगणीसारखा चित्रपट जोरात चालू नये, ह्याचं मला दुःख व्हायचं, काही संबंध नव्हता. पण मला वाटतं या मंडळींना भेटावं. ही माणसं मराठीवर फार तरी उपकार केलेले चित्रपटात. तर म्हटलं आपण एक असं करू, एक 8 दिवस ठरवून ठेवू की 8 दिवसात जर तुम्हाला असं वाटलं की मला जमेल किंवा नाही जमेल तर मोकळेपणी सांगायचं. तेच 8 दिवस मीही वापरणार. बाळाचं वाटलं की जमण्याचं काय आहे किंवा नाही तर ठरवू. बरं म्हणाले. आणि मग 8 दिवसांनी एकमेकांना सांगायचं आम्ही विसरलो. इतके आम्ही दोघे एकमेकात मिसळून गेलो. मग मला फार मूद वाटायचं की हे किती एक वेगळंच तंत्र आहे काहीतरी. आणि पुन्हा असं आहे की एक राजा ठाकूरांसारखा मला मनुष्य आपणून आला आणि मला जर शिक्षक मिळतोय, हे जर मी भाग्य लाथाडलं तर माझ्यासारखा मूर्ख मीच ठरेन. म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायला लागलो आणि मला वाटलं की केवढ्या मोठ्या माणसाचा सहवास मला मिळाला, किती मोठ्या माणसाकडे मला शिकायला मिळत आहे. ते असं की ते लेखकाला छान फुलवत नाहीच. आणि मग त्याला असं वाटायचं की नाही आपल्याला सुचतं आता काय, ती गोष्ट त्याशी बोलायला लागायची. आणखीन खूप गोष्टी होत्या त्यांच्या की आपण सर्वसामान्यपणे जी आपल्याला माणसं भेटतात जाता येताना रोजच्या व्यवहारामध्ये, ती पुष्कळ वेळा चित्रपटात नसतात. आणि मग त्यांच्या चित्रपटात ते असत बघा. म्हणजे तो प्रवासी आता एकटीमधला असावा किंवा आमच्या घरकुलमधला पेपर विकणारा मनुष्य. तुमच्या या चित्रपटातल्या गेल्या काही वर्षातल्या कामगिरीबद्दल आपण बोलणार आहोत. आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत मराठीमधले ज्येष्ठ नाटककार, कथाकार, साहित्यिक शन्ना नवरे. शन्ना काका, आपण आपल्या नाटकांविषयी आणि चित्रपटांविषयी बोलतो. या चित्रपटांमध्ये घरकुल सारखा एक अतिशय नितांत सुंदर चित्रपट दिल्यानंतर मराठीमधले काही फार सुंदर सिनेमे तुम्ही लिहिलेत. त्यातला एक लक्षणीय सिनेमा म्हणजे कळत नकळत, जो त्या काळच्या तरुण पिढीमधला आघाडीचा दिग्दर्शक कांचन नायक याचा पहिला चित्रपट होता. आणि मराठीमध्ये राजा परांजपे, राजा ठाकूर अशा ज्येष्ठ दिग्दर्शकांची परंपरा आणि त्याच्याशी नातं सांगणारा असा तो चित्रपट म्हणावा लागतो. सुवर्ण काळाची आठवण करून देणारा. बरोबर. तर या चित्रपटाच्या वेळी अनेक वर्षांनंतर असा चित्रपट लिहिण्यामागची प्रेरणा नक्की काय होती? आणि ती कथा सुद्धा परत दुसऱ्यांचीच होती. त्याचं असं झालं की कांचन नायकच्या बरोबर मी एक दूरदर्शनसाठी टेलिफिल्म केली होती. त्या निमित्ताने तो माझ्याकडे यायचा आणि माझ्या लक्षात आलं की हा मुलगा अतिशय हुशार आहे. किती हुशार आहे की त्याच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. कारण मी राजा
ठाकूरांसारख्या माणसाकडे शिकलेलो, तेव्हा माझ्या या म्हणण्याला नक्की महत्त्व तुम्ही दिलं पाहिजे. मला लक्षात आलं की ह्याच्याकडून शिकण्यासारखं काय, हा अतिशय हुशार पोरगा आहे. ती टेलिफिल्म लिहून झाली, अर्थात त्याचं पण दिग्दर्शन दुसऱ्याने केलं, आधी कांचन कर्णावरचा. त्यानंतर मग कांचन स्मिता तळवळकरांना घेऊन माझ्याकडे आला आणि सांगितलं की स्मिताने अमुक अमुक एक कादंबरी निवडलेली आहे, ते नक्की झालेलं आहे ती गोष्ट घेण्याचं, त्याची पटकथा आणि संवाद तुम्ही लिहिले पाहिजे. म्हटलं मी वाचून बघतो. मग मी ती कादंबरी वाचून बघितली आणि मग माझ्या शंका त्या कादंबरीबद्दलच्या होत्या त्या मी सांगितल्या, दोघांनाही सांगितल्या आणि नंतर मूळ लेखिकेलाही सांगितल्या की आजच्या काळामध्ये ही कादंबरी अशी करून नाही चालणार. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आघाडीवर आहे, तिथे स्त्रीला शून्य किंमत आहे, पुरुषाचा आकडा लागल्याशिवाय त्याला किंमत येत नाही, असं करून नाही चालणार. तर ही कथा बदलली पाहिजे काही. मग ती किती बदलली पाहिजे काही नाही, मी मोकळेपणे बोललो आणि मग कामाला सुरुवात केली. तर मला असं वाटायचं की संवाद कथा आपण बोलण्यासारखेच ते असले पाहिजेत आणि असं जर तुम्ही ठरवलं तर ते सोपं लिहिणं खूप कठीण असतं आणि हे बोलणं खूप सोपं असतं. पुन्हा ते संवाद लिहिताना तुम्ही त्या पात्रामध्ये तुम्ही जायला पाहिजे. लहान मुलांचे संवाद लिहायचे असतील तर तितक्या लहान वयात यायला पाहिजे. म्हणजे आता तर काय होतं की आता माझ्या वयाप्रमाणे मी त्या ज्येष्ठ नागरिकांचे संवाद लिहू शकेन सहजपणे. तरुणांचे संवाद लिहायला थोडा वेळ लागेल, मला त्या वयात जावं लागेल. गेल्या 50 वर्षामध्ये तुम्ही किमान एक वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्ती चालवलेले, एक वर्ष. हां. एक वर्ष चालवलेले असे 4 ते 5 स्तंभ माझ्या आठवणीत आत्ता डोळ्यासमोर हो, आहेत. हो. आत्ता अगदी अलीकडे सुरू असलेला ओली सोकीसारखा तुमचा स्तंभ असेल किंवा कवडसा अगदी खबर पूर्वीचा हो. महाराष्ट्रात. आणि शन्नाडे, हे तुमचे सगळे लक्षात असलेले किंवा झोका, हे लक्षात असलेले सगळे तुमचे संग्रह. या संग्रहांच्या मागची प्रेरणा काय? कारण रोज एखादा विषय तितक्याच ताजेतवानेपणाने लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. डोंबिवलीला तेव्हा शंकर सारडा राहायचे, ते महाराष्ट्र टाइम्समध्ये होतं. कधीतरी गाडीला जाताना मी बरोबर असायचे, कधी येताना बरोबर असायचे, कुठल्या कुठे गप्पा निघायचा. मग एक दिवशी ते मला म्हणाले की असं असं महाराष्ट्र टाइम्ससाठी तुम्हाला असं. म्हटलं मी असं काही लिहिलेलं नाही. असं पूर्वी म्हटलं मी एकदा फक्त एक लेख लिहिला होता श्रावणाबद्दल आणि मला तेव्हा वाङ्मय शोभेचे संपादक म्हणाले होते की तुम्ही असं एक वेगळंही लिहिलं पाहिजे, एक कथा एक कथा असं काय करताय, काय लिहित नाही वेगळं. तेव्हा म्हटलं तेवढं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे पण बाकी मला जमणार नाही. तर ते म्हणाले नाही, आपल्याकडे असे काही हकीकती असतात की ज्यांची कथा होत नाही, ज्यांची कादंबरी होत नाही, पण तरीसुद्धा ते सांगण्यासारखं लिहिण्यासारखं असतं. अशा खूप हकीकती तुमच्याकडे असतात आणि तुम्ही आपण गाडीत इतक्या वेळेला आलो, लहान सहान गोष्टी तुम्ही खूप सांगितल्यात, तर तुम्ही त्या लिहित का नाहीत. म्हटलं मी प्रयत्न करून बघतो. आणि मग मला असं प्रयत्न करायला आवडायचं, एक छोटंसं आव्हान कुठलं तरी आपल्याला स्वीकारण्यासारखं. तिथूनही जर आपण पळून गेलो तर सगळीकडूनच पळून जाऊ, काय करा हे नाही. बरं त्यात काय का मोठी शिक्षा होणार आहे. ते म्हणते नाही बरं नाही संपलं, ते काही 4 चौघांना कळणार नाही की बरं ह्याने पाठवलं नाही. काका तुम्ही पुन्हा एकदा मी हो, एका वेगळ्या बरं. ट्रॅककडे जातो. हो. आपण स्तंभलेखनाविषयी बोललो, चित्रपटाविषयी बोललो, नाटकाविषयी बोललो. या सगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला स्वतःला मनाला समाधान देणारा आणि तुम्हाला सगळ्यात आवडणारा असा फॉर्म कुठला? असं नाही सांगता तुम्ही. ज्या वेळेला जो फॉर्म असतो ना तो माझा लाडका असतो लिहिताना. म्हणजे जेवणच आहे, म्हणजे मला एखादं साधं जेवण आवडेल, पण ज्या वेळेला मी पानावर बसतो ना त्यावेळेला ते जेवण मी परब्रह्म समजून जेवत असतो. हा माझा पिंड आहे. तसं मी जेव्हा कथा लिहितो तेव्हा मी कथेमध्ये पूर्ण गुंगून जातो. ही कथा आपल्याकडून आपल्या कुवतीप्रमाणे चांगली व्हावी. मी दूरदर्शनची मालिका लिहित असेल तर त्यावेळेचा एक एपिसोड, एक भाग येतो आपल्याकडून चांगला व्हावा. चित्रपट असेल तर तो मनापासून व्हावा, लोकांना आवडावा. त्या वेळेला मी ते करतो. मी चित्रपट लिहिताना मला वाटत नाही की यापेक्षा मी नाटक का लिहिलं नाही. म्हणजे मग चित्रपटही नीट होत नाही आणि नाटकाकडे नीट लक्ष लागत नाही. असा हा माझा पिंड आहे. एका वेळेला तुम्ही एकच साहित्यकृती लिहिता का वेगवेगळ्या फॉर्म मधल्या अनेक गोष्टींवर काम चालू असतं? जेव्हा मी तरुण होतो, म्हणजे खूप वर्ष झाली त्याला, त्यावेळेला मी दर मंगळवार शुक्रवार महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहायचा. दर बुधवारी मी आकाशवाणीसाठी लिहायचा, प्रपंच वगैरे मी चालू केलेलं. त्याच्यानंतर अधूनमधून कथा लिहायचा. हे सगळं चालू असायचं आणि मी ते मोठ्या मजेने हौशीने करायचं की एक कप्पा बंद केला तर लिहून झाला, आता हे करायचं. आणि आमच्या काड्यांचं नाटकही लिहित असायचं. जसं वय वाढत जातं तसं आपल्या लक्षात येतं की एवढी कामं एकदम आपल्याला झेपत नाही, तेवढी करायचीही नसतात. आयुष्यभरामध्ये एक निष्ठेने साहित्य सेवा तुम्ही करत राहिलात, वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळलेत.
ह्युमर म्हणजे आपल्याकडे जो फक्त एक त्याचा विनोदी भागच गृहीत धरला जातो तसं नसून त्याच्यामध्ये एक गंभीर कारुण्याची झालर असते, हेही तुमच्या लिखाणातून दिसलं. पण या सगळ्याच्या मागे कुठेतरी एक मिश्किल असं एक व्यक्तिमत्व तुमचं एक लेखक म्हणूनच दडलेलं आहे, हेही आम्हाला वाचताना जाणवतं. तुमच्या साहित्यकृती बघताना ते आम्हाला जाणवतं. एक या सगळ्या प्रवासामध्ये कुठला साहित्य प्रकार लिहायचा राहून गेलाय किंवा एक कुठल्या मनातल्या कल्पनेला मूर्तरूप देणं राहिलंय असं तुम्हाला वाटतं? हो. म्हणजे असं की काही काही माझ्या डोक्यात कल्पना की एखादं आता आमचं डोंबिवली गाव आहे. त्या गावावर माझं प्रेम आहे. पहिल्यापासून मी किती वर्ष राहतो तिथे. मनात पुष्कळदा असायचं की एक गाव कसं वसतं. मी ते गाव अगदी छोटं असताना पाहिलं होतं. आता केवढं तरी पसरलेलं मी बघतोय. ह्याच्यावर काय लिहिलं जाऊ नये की एक गाव कसं वसतं. आमच्याकडे लहानपणापासून आमच्या घरी एक बाई होत्या माझ्या काकू. मी त्यांना का त्यांची सगळी हकीकत विचारायची राहिली. त्यांच्याबद्दल मला वाटतं की लिहायचं राहिलं कसं नको असं घडायला नको होतं. त्यांच्याबद्दलही मला वाटतं की मला काहीतरी चांगलं वेगळं लिहिता आलं असतं. आत्ता नुकतीच तुम्ही वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली हे आपल्या फार कमी दर्शकांना माहिती असेल. या निमित्ताने सगळ्या दर्शकांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि अशाच उत्तमोत्तम कलाकृती आपण याच्या पुढच्या काळात ज्या लिहिणार आहात त्या आम्हाला बघायला मिळोत अशी इच्छा व्यक्त करतो आणि इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. आभार.